नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 9वी विषय भूगोल द्वितीय सत्र परीक्षा गुण 40 वेळ 2 तास या परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम आहे। प्रकरण 7, 8, 9, 10, 11 आणि 12। चला तर मग पेपर सोडवायला सुरुवात करूया। कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि कशा पद्धतीने उत्तर लिहिणे अपेक्षित असते याचा आपण सराव करणार आहोत। तर प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। गुण आहेत 4 विधानं आहेत। पहिलं विधान आहे, पश्चिमेकडील ठिकाणांच्या वेळेपेक्षा पूर्वेकडील ठिकाणांची वेळ नेहमी रिकामी जागा असते। पर्याय पुढे, मागे, वर, खाली। उत्तर आहे पुढे। पश्चिमेकडील ठिकाणांच्या वेळेपेक्षा पूर्वेकडील ठिकाणांची वेळ नेहमी पुढे असते। दुसरं विधान, उच्च शिक्षणाचे केंद्र असल्यामुळे रिकामी जागा शहराचा विकास झाला। पर्याय पुणे, मुंबई, नागपूर। उत्तर आहे पुणे। उच्च शिक्षणाचे केंद्र असल्यामुळे पुणे शहराचा विकास झाला। तिसरा आहे, नाशवंत वस्तूच्या वाहतुकीसाठी रिकामी जागा उपयुक्त असतात। पर्याय हवाई मार्ग, जलमार्ग, लोहमार्ग, रस्ते। उत्तर आहे हवाई मार्ग। नाशवंत वस्तूच्या वाहतुकीसाठी हवाई मार्ग उपयुक्त असतात। चौथा प्रश्न आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांची मालकी रिकामी जागा कोणाकडे असते? पर्याय अ सरकारकडे, खाजगी व्यक्तीकडे, समाजाकडे, कंपन्यांकडे। उत्तर आहे खाजगी व्यक्तीकडे। भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांची मालकी खाजगी व्यक्तीकडे असते। अशा प्रकारे प्रश्न पहिला 4 गुणांसाठी या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे, योग्य जोड्या लावा। गुण आहेत 4। अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे। अ गटामध्ये आहे तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण। दुसरं, मूळ निवास सोडून दुसरीकडे राहणे। तिसरं आहे 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात राहणे। आणि चौथा आहे कचऱ्याची समस्या। ब गटात दिला आहे नागरी प्रदेश, नियोजनाचा अभाव, स्थलांतर, नागरीकरण। या जोड्यांची आपल्याला उत्तरामध्ये योग्य जुळवाजुळव करायची आहे। तर पहिली जोडी बघा, उत्तरामध्ये तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण, त्यासमोर उत्तर येते नागरीकरण। दुसरं आहे मूळ निवास सोडून दुसरीकडे राहणे, उत्तर स्थलांतर। तिसरं आहे 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात राहणे, उत्तर आहे नागरी प्रदेश। आणि चौथा आहे कचऱ्याची समस्या, त्यासमोर उत्तर आहे नियोजनाचा अभाव। अशा पद्धतीने योग्य जोड्या आपण लावल्या आहेत। अशा पद्धतीने जोड्या जुळवल्या तर आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतात। प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तर लिहा। गुण आहेत 4 प्रश्न दिले आहे। एका प्रश्नासाठी 1 गुण आहे। तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या कारणामुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते? उत्तर, प्रदेशाची मध्यम किंवा कमी उंची, सखल मैदानी प्रदेश, प्रदेशाची सुगमता इत्यादी कारणामुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते। दुसरा प्रश्न, देशाच्या सीमांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे कोणते पर्यटन होय? उत्तर, देशाच्या सीमांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे स्वदेशी पर्यटन होय। तिसरा प्रश्न आहे, जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे? उत्तर, जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात अधिक 5 तास 30 मिनिटांचा फरक आहे। चौथा प्रश्न आहे, संपत्तीचे शास्त्र अशी अर्थशास्त्राची व्याख्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने केली आहे? उत्तर, ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र अशी अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे। अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण झाला आहे। प्रश्न चौथा, नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे।
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 84 दिलेल्या आकृती 11.1 आणि 11.2 या नकाशांचा एकत्रित अभ्यास करा व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी मी नकाशे दिले आहेत. जर दिसत नसेल व्यवस्थित तर 84 आपल्या पुस्तकाच्या पेज नंबरवर आहे. एकूण 6 प्रश्न दिले आहे. कोणतेही 4 प्रश्नांची उत्तरे लिहिली तरी चालेल. पहिला प्रश्न आहे, नकाशात कोणत्या प्रदेशात वाहतुकीचे मार्ग जास्त प्रमाणात आढळतात? उत्तर, नकाशात मध्यभागी असणाऱ्या प्रदेशात वाहतुकीचे मार्ग जास्त प्रमाणात आढळतात. या भागाची प्राकृतिक रचना कशी आहे? उत्तर, हा भाग कमी उंचीचा म्हणजेच मैदानी प्रदेशाचा आहे. तिसरा प्रश्न, वाहतुकीचे मार्ग कमी असणारा भाग कोणता? उत्तर, वाहतुकीचे मार्ग कमी असणारा भाग म्हणजे नकाशातील पूर्व भाग होय. चौथा प्रश्न, या प्रदेशाची प्राकृतिक रचना कशा पद्धतीने आहे? उत्तर, हा प्रदेश कमी व मध्यम उंचीचा आहे. प्रश्न 5, कोणत्या प्रदेशात वाहतुकीच्या मार्गांचा अभाव आढळतो? उत्तर, नकाशातील पश्चिमेकडील प्रदेशात वाहतुकीच्या मार्गांचा अभाव आढळतो. 6वा प्रश्न, अशा ठिकाणी कोणता अडथळा दिसतो? उत्तर, या ठिकाणी सह्याद्री पर्वत व त्याच्या उपशाखा आणि कोयना धरणाचा शिवसागर हा विस्तीर्ण जलाशय हे अडथळे दिसतात. अशा प्रकारे आपण नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहून हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न 4 ब, फरक स्पष्ट करा. कोणतेही 2 गुण आहेत 4. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, वाहतूक संदेशवहन. व्यवस्थित तक्ते करून उत्तर लिहायचं आहे. वाहतूक यामध्ये पहिला मुद्दा आहे, वस्तूंची देवाणघेवाण व प्रवाशांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येणे जाणे ज्या सेवेने शक्य होते ती सेवा म्हणजे वाहतूक होय. संदेशवहन, माहितीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देवाणघेवाण ज्या सेवेने शक्य होते ती सेवा म्हणजे संदेशवहन. रिक्षा, ट्रक, आगगाडी, मालगाडी, बोट, जहाज, हेलिकॉप्टर, विमान इत्यादी वाहतुकीची साधने होत. संदेशवहन यामध्ये दुसरा मुद्दा आहे, वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, आंतरजाल, मोबाईल फोन इत्यादी संदेशवहनाची साधने होत. वाहतूक यामध्ये तिसरा मुद्दा आहे, वाहतूक सेवेत वाहतूक कोंडी, अपघात, ध्वनी प्रदूषण, हवेचे प्रदूषण इत्यादी समस्या असतात. संदेशवहन यामध्ये तिसरा मुद्दा आहे, संदेशवहन सेवेत माहितीच्या प्रसारणातील तांत्रिक अडथळे, सायबर गुन्हे इत्यादी समस्या असतात. अशा प्रकारे पहिला फरक स्पष्ट करा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. दुसरा प्रश्न दिला आहे, ओपेक आणि आपेक या व्यापारी संघटनाच्या कार्यातील फरक स्पष्ट करा. उत्तर, एका बाजूने ओपेक लिहायचं आहे, दुसऱ्या बाजूने आपेक लिहायचं आहे. ओपेक यामध्ये पहिला मुद्दा आहे, ओपेक ही खनिज तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे. आपेक ही आशिया प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांची प्रादेशिक संघटना आहे. ओपेक यामध्ये दुसरा मुद्दा आहे, ही संघटना खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवते. आपेक यामध्ये दुसरा मुद्दा, ही संघटना आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्याचे कार्य करते. ओपेक यामध्ये तिसरा मुद्दा आहे, सदस्य देशातील खनिज तेल उत्पादन दरावर नियंत्रण ठेवते. आपेक यामध्ये तिसरा मुद्दा आहे, सदस्य देशांना प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देते. ओपेक यामध्ये चौथा मुद्दा आहे, खनिज तेलाच्या निर्यात व्यापारावर सुसूत्रता राखते. आणि आपेक यामध्ये चौथा मुद्दा आहे, सदस्य देशातील आर्थिक व तांत्रिक सहकार्यात सुसूत्रता आणते. अशा प्रकारे आपण हा फरक स्पष्ट करा या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न 5, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो हे विधान स्पष्ट करा. उत्तर, वर्तमानपत्रात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, हवामानविषयक इत्यादी बातम्या व ताज्या घडामोडी याविषयी माहिती छापली जाते. वर्तमानपत्रांद्वारे अत्यंत कमी खर्चात अनेक लोकांपर्यंत संदेश पाठवता येतो. अशा प्रकारे वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो. प्रश्न 5 यामध्ये कोणतेही 2 प्रश्न लिहायचे आहेत. 3 प्रश्न दिले जातात. गुण आहेत 6 म्हणजे एका प्रश्नासाठी 3 गुण आहेत. दुसरा प्रश्न आहे,
दुसरा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. उत्तर, भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व आहे. भारतात उत्पादन साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी उद्योजक व सरकार यांच्यात विभागलेली असते. खाजगी क्षेत्रातील उद्योजक नफाप्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात, तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील असते. अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील वैशिष्ट्ये भारतात आढळून येतात. म्हणून असे म्हटले जाते की भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. तिसरा प्रश्न आहे, पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात? उत्तर, पर्यटन विकासातून पुढील संधी निर्माण होतात, जसे की उपाहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग सेवा इत्यादी. अशा प्रकारे प्रश्न 5वा पूर्ण झाला आहे. प्रश्न 6वा, पुढील प्रदेशादरम्यान होणाऱ्या व्यापाराचे वर्गीकरण करा. 3 गुण आहेत. त्यासाठी प्रश्न आहे, महाराष्ट्र व पंजाब, भारत व जपान, लासलगाव व पुणे, चीन व कॅनडा, भारत व युरोपीय संघ. यामध्ये देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये विभागणी करायची आहे, वर्गीकरण करायचं आहे. तर देशांतर्गत व्यापार यामध्ये महाराष्ट्र व पंजाब, लासलगाव व पुणे, आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये भारत व जपान, चीन व कॅनडा, भारत व युरोपीय संघ. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा. 3 गुणांसाठी आहे. अ गट, ब गट आणि क गट दिले आहेत. अ गटामध्ये टपाल सेवा, शिवनेरी, आंतरजाल, रोरो वाहतूक. ब गटामध्ये रस्ते, संगणक जोडणीचे जागतिक जाळे, लोहमार्ग, संदेशवहनाची पारंपरिक पद्धत. आणि क गटामध्ये माहितीचे आदानप्रदान, स्पीड पोस्ट, आरामदायी प्रवास, इंधन, वेळ व श्रमाची बचत. याची आपल्याला व्यवस्थित जुळणी करून साखळी बनवायची आहे. तर उत्तर, टपाल सेवा, संदेशवहनाची पारंपरिक पद्धत, स्पीड पोस्ट. दुसरा आहे शिवनेरी, रस्ते मार्ग, आरामदायी प्रवास. तिसरा आहे आंतरजाल, संगणक जोडणीचे जागतिक जाळे, माहितीचे आदानप्रदान. चौथा आहे रोरो वाहतूक, लोहमार्ग, इंधन, वेळ व श्रमाची बचत. अशा पद्धतीने उत्तर लिहिल्यास आपल्याला 3 पैकी 3 गुण मिळतात. प्रश्न 7वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. गुण आहेत 8. कोणतेही 2 लिहायचे आहे. एका प्रश्नासाठी 4 गुण आहेत. 3 प्रश्न दिले आहेत. पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व व उपयोग स्पष्ट करा. उत्तर, आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे दळणवळण, हवाई वाहतूक, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यात उत्तम समन्वय, सुसूत्रता आणता येते. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ, वार व तारखेचे गणित अचूक ठेवता येते. जागतिक वाहतुकीचे वेळापत्रक योग्य पद्धतीने हाताळण्यात आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही पूर्णतः समुद्रावरून जाते, मात्र तरीही ती जास्तीत जास्त 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून जाते. पृथ्वीवरील नवीन दिवसाची सुरुवात व आधीच्या वाराचा शेवट आंतरराष्ट्रीय वाररेषेवर होत असतो. अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे. दुसरा प्रश्न आहे, नागरीकरणाच्या प्रमुख कारणांची चर्चा करा. उत्तर, नागरीकरणाची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत. पहिला आहे औद्योगिकीकरण. एखाद्या प्रदेशांमध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला साहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्याच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूला प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. व्यापार, एखाद्या प्रदेशातील ठिकाण मालाची ने-आण, चढ-उतार व साठवणूक यासाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार व त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांची वाढ होते. यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान. यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान यांचे अनेक फायदे विविध क्षेत्रात पाहावयास मिळतात. नागरीकरणासाठी देखील हे दोन्ही घटक साहाय्यभूत ठरतात. गेल्या काही दशकात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यांत्रिकीकरण वाढले आहे. शेतीच्या कामामधून मोकळा झालेला हा कामकरी वर्ग कामधंद्याच्या शोधात शहराकडे स्थलांतरित झाला.
परिणामी नागरी लोकसंख्या वाढू लागली आहे. वाहतूक व संदेशवहन, रस्ते, लोहमार्ग इत्यादी वाहतूक सोयींचा ज्या भागात विकास होतो त्या भागातील छोट्या वस्त्या व गावांचे नागरीकरण वेगाने घडून येते. स्थलांतर हे बहुतांशी कायम स्वरूपाचे असते. उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे देखील शहरातील स्थलांतरित लोकांची संख्या वाढू लागली आहे. तिसरा प्रश्न आहे, जागतिकीकरणाचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर, जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न एकरूप करण्याची प्रक्रिया होय. त्या अंतर्गत मुक्त व्यापार असतो. नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञान मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतात. परकीय गुंतवणुकीवरील सर्व निर्बंध काढून टाकले जाते. जागतिकीकरणाद्वारा सीमारहित वैश्विक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अलीकडच्या काळात सर्व देशांची आर्थिक धोरणे अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे म्हणजेच वैश्विक अर्थव्यवस्थेकडे घेऊन चालली आहेत. या ठिकाणी सरावासाठी आपण तिन्ही प्रश्नांची उत्तरे लिहिली, परंतु परीक्षेमध्ये जेवढे सांगितले तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे आपण लिहायची. अशा प्रकारे वर्ग 9वी विषय भूगोल द्वितीय सत्र परीक्षा याचा या ठिकाणी आपण सराव केला आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.